पारस एफडीजी प्रकल्पातील कामगारांनी प्रलंबित वेतन मिळत नसल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं। कामगार विभागातील अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। फुल अँड फायनलचं वेतन न दिल्यानं कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून हे आंदोलन रोजंदारी मजदूर सेनेतर्फे करण्यात आलं आहे। अकोल्यातील पारस एफडीजी प्रकल्पातील प्रलंबित वेतनासाठी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं। महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। एफडीजी प्रकल्पासाठी व्यवस्थापनेच्या अधीनस्थ कंपनी आणि कंत्राटदाराकडून कामगारांना कामावर घेण्यात आलं होतं, मात्र संबंधित कंत्राटदारांना काही कामगारांना कामावरून कमी केल्याचा आरोप संघटनेनं केला आहे। कामगारांना त्यांचे हक्क आणि प्रलंबित वेतन मिळावे यासाठी यापूर्वी प्रकल्प व्यवस्थापन कंपनी आणि कंत्राटदारांना निवेदन देण्यात आलं होतं। 5 जुलै 2026 रोजी कामगारांच्या खात्यात फुल अँड फायनल प्रलंबित वेतन जमा करण्याचं मान्य करण्यात आलं होतं, मात्र अद्यापही वेतन मिळालं नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे। या मागणीसाठी संदीप वानखेडे, संतोष गाडगे, राजेश वानखेडे, गजानन भगत, विकास ठाकरे यांच्यासह इतर कामगारांनी उपोषण केलं। दरम्यान कामगार विभागातील अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे। ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज रोजंदारी मजदूर सेनेचा रोजंदारी मजदूर सेनेचा मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। मिळालाच पाहिजे किमान बोनस मिळालीच पाहिजे। वार्षिक रजेचा पगार मिळालाच पाहिजे।